तिथून विशालजी आपल्या केबिनमध्ये जातात आणि रुद्राईही कार पार्क करून आपल्या केबिनमध्ये जातो. विशालजी आपल्या केबिनमध्ये बसून रुद्राईने सांगितलेल्या गोष्टीबद्दल विचार करत होते. बराच वेळ विचार केल्यानंतर ते आपल्या विचारांना विराम देतात आणि कोणाला तरी फोन करून थोडा वेळ बोलतात. रुद्राईही आपल्या केबिनमध्ये बसून काहीतरी विचार करत होता. तोही कोणाला तरी फोन करतो आणि मग आपलं काम करू लागतो. तिकडे दुसऱ्या बाजूला ईश्वरीला शुद्ध आली होती. पायल येते, तिला तपासते आणि औषध देऊन निघून जाते. काही वेळाने ईश्वरी पुन्हा झोपेच्या अधीन होते. सगळ्यांचा दिवस असाच जातो. रात्रीचे 8 वाजले होते. पायल आपल्या केबिनमध्ये बसली होती. ती उठून ईश्वरीच्या खोलीत जाणार इतक्यात एक इमर्जन्सी केस येते. त्यामुळे पायल पेशंट तपासायला जाते. तिकडे दुसऱ्या बाजूला रुद्राई विशालजींच्या केबिनमध्ये येऊन त्यांना तो निघत असल्याचं सांगतो आणि काही वेळाने रुद्राई हॉस्पिटलकडे निघतो. तो थोड्याच वेळ अंतरावर आला असताना त्याला पुढे रस्त्यावर ट्रॅफिक दिसतो. त्यामुळे तो दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने जातो. तो रस्ता थोडा लांब होता, त्यामुळे तिथे कमी लोकांची वर्दळ होती. रुद्राईचं लक्ष एका कारकडे जातं. ती कार खूपच हळू गतीने चालत होती. रुद्राई थोडा पुढे गेल्यावर तो बॅक मिररमधून पाहतो की ती कार एका मुलीच्या बाजूने चालत आहे, म्हणजेच तिचा पाठलाग करत आहे. अंधारामुळे त्याला त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. रुद्राई आपली कार बाजूला थांबवतो आणि स्वतः खाली उतरतो. रुद्राईला पाहताच ती मुलगी जलद पावलांनी पुढे जाऊ लागते, पण तेवढ्यात त्या कारमधला एक मुलगा तिचा हात पकडतो. ती मुलगी भीतीमुळे त्याचा हात झटकून टाकते. तेवढ्यात त्यांच्यातलाच एक मुलगा काचेची बाटली तिच्याकडे फेकतो. ती बाटली मुलीला लागत नाही, पण रस्त्यावर पडून फुटते. ती मुलगी धावत रुद्राईजवळ येते. रुद्राई तिला पाहून थक्क होतो. ती मुलगी दुसरी कोणी नसून ईश्वरीच असते. ईश्वरी रुद्राईजवळ येऊन त्याच्या मागे लपते. तेवढ्यात त्या कारमधले मुलं खाली उतरून त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात, एक मुलगा, मुलीला आमच्याकडे पाठव. रुद्राई एक नजर ईश्वरीकडे टाकतो. तिच्या डोळ्यात भीती आणि अश्रू दोन्ही होते. ती रुद्राईकडे पाहून नाही म्हणून मान हलवते. रुद्राई म्हणतो, निघून जा इथून. तो मुलगा, असं नाही, मुलीला घेऊनच जाऊ. रुद्राई एक नजर त्यांच्याकडे टाकतो. ते 4 जण होते. मग तो कपाळावर हात फिरवतो आणि म्हणतो, मुलगी हवी आहे? ठीक आहे, घेऊन जा, असं म्हणत तो ईश्वरीकडे पाहतो. तिकडे त्या मुलांच्या चेहऱ्यावर कुटील हास्य उमटतं. ईश्वरीने रुद्राईचा हात घट्ट पकडलेला असतो. रुद्राई हळूहळू तिचा हात सोडवू लागतो. त्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यातील भीती अजून वाढते. रुद्राई हलक्या आवाजात म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव, असं म्हणून तो ईश्वरीला आपल्या पुढे उभं करतो. त्यांच्यातला एक मुलगा तिच्याकडे येऊ लागतो. तेवढ्यात रुद्राई तिचा हात पकडून तिला मागे ओढतो आणि त्या मुलाला जोरात एक लाथ मारतो. त्यामुळे तो दूर जाऊन पडतो. ते पाहून त्याचे साथीदार रुद्राईकडे धावून येतात, पण दुर्दैवाने ते सगळेही रुद्राईकडून मार खातात. रुद्राई त्यांच्याजवळ येऊन म्हणतो, चला निघा इथून, असं म्हणून तो वळतो. तेवढ्यात त्यांच्यातला एक मुलगा बाटली उचलून रुद्राईवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण तो फेकण्याआधीच रुद्राई वळून त्याचा हात पकडतो आणि दुसऱ्या हाताने त्याला जोरदार थप्पड मारतो. ती थप्पड इतकी जोरात असते की त्या मुलाच्या गालावर स्पष्ट ठसा उमटतो आणि त्याच्या कानात शिट्टी वाजू लागते. त्याचे बाकीचे साथीदारही घाबरून पळून जातात. तेव्हा रुद्राई मोठ्याने म्हणतो, पुन्हा कधी दिसलात तर यापेक्षाही वाईट होईल. ते सगळे तिथून निघून जातात. रुद्राई ईश्वरीजवळ येतो. रुद्राई, तू ठीक आहेस ना? ईश्वरी हळूच हो म्हणते. मग रुद्राई तिला चालायला सांगतो. ईश्वरी पुढे पाऊल टाकते, पण ती डगमगते. ती पडणार इतक्यात रुद्राई तिला सावरतो. त्याची नजर तिच्या पायाकडे जाते. तिच्या पायाला दुखापत झालेली असते, त्यामुळे तिला चालता येत नसतं. रुद्राई तिच्या जवळ येतो आणि तिला उचलून घेतो. ईश्वरी म्हणते, मला सोडा, मी स्वतः चालू शकते. ती खाली उतरवायला सांगते, पण रुद्राई तिचं काही ऐकत नाही. तो तिला कारच्या सीटवर बसवतो आणि स्वतः मागून फर्स्ट एड किट काढायला जातो. रुद्राई किट घेऊन तिच्याजवळ येतो. तो कापसाला डेटॉल लावतो आणि म्हणतो, तुझा पाय दाखव. ईश्वरी, त्याची काही गरज नाही, मी ठीक आहे. रुद्राई, फक्त माझ्यासमोरच तुझा आवाज निघतो, बाकीच्यांसमोर तर आवाजही येत नाही. शांतपणे पाय दाखव. रुद्राईचा राग पाहून ईश्वरी लगेच पाय पुढे करते. रुद्राई आधी डेटॉलने तिची जखम स्वच्छ करतो, मग औषध लावून पट्टी बांधतो. त्यानंतर तो ईश्वरीसोबत हॉस्पिटलकडे निघतो.
तिकडे पायल चिंतेत आपल्या केबिनमध्ये बसली होती. काही वेळापूर्वी पायल ईश्वरीच्या खोलीत गेली होती, पण ईश्वरी तिथे नव्हती. पायलने संपूर्ण हॉस्पिटल तपासलं, पण ईश्वरी कुठेच सापडली नाही. नंतर CCTV कॅमेऱ्यातून कळलं की ती हॉस्पिटलमधून बाहेर गेली आहे. पायल तिथेच बसून विचार करत होती. तेवढ्यात रुद्राय ईश्वरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. पायल रूममध्ये दिसत नाही म्हणून रुद्राय तिच्या केबिनमध्ये जातो. रुद्रायला पाहताच पायल त्याच्याजवळ येते आणि म्हणते, भाऊ, ती ईश्वरी. पायल काही बोलण्याआधीच रुद्राय तिला आपल्यासोबत यायला सांगतो. पायल त्याच्यासोबत ईश्वरीच्या रूमच्या बाहेर येते. पायल त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण रुद्राय तिला आत जाण्यास सांगतो. पायल आत जाते तर तिला समोर ईश्वरी बसलेली दिसते. पायल म्हणते, भाऊ, ती ईश्वरी इथे. पायलला काही समजत नाही. तेव्हा रुद्राय म्हणतो, ही हॉस्पिटलमधून बाहेर गेली होती आणि कुठे जात होती ते माहीत नाही. ट्रॅफिकमुळे मी दुसऱ्या रस्त्याने येत होतो, तेव्हा मला ही वाटेत भेटली. तू बोल तिच्याशी, मी बाहेर जातो. असं म्हणून रुद्राय बाहेर निघून जातो. ईश्वरी नजर खाली करून बसलेली असते आणि पायल तिच्याकडे पाहत असते. पायल रागाने, कुठे गेली होतीस यावेळी? नेहमी स्वतःच्या मनाचंच करायचं, कधी इतरांचं ऐकायचं नाही. कोण म्हणालं होतं तुला बाहेर जायला, तेही या अवस्थेत? काही झालं असतं तर? बोलून झाल्यावर पायलला जाणवतं की रागात ती काय बोलून गेली. पायल आता ईश्वरीकडे पाहते. ती अजूनही तशीच बसलेली असते. पायल तिचा चेहरा वर करते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. ते पाहून पायलचा राग शांत होतो. पायल म्हणते, ईश्वरी, का गेली होतीस? तुला काही झालं असतं तर? थोडा विचार करून, ईश्वरी, मला तुला काही सांगायचं आहे. ते ईश्वरी, तू ते पायलला कसं सांगावं हे समजत नसतं. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, मी प्रेग्नंट आहे, हेच ना? पायल आश्चर्याने, तुला माहीत आहे ईश्वरी? ईश्वरी म्हणते, हो, मला माहीत आहे. पायल, मग आता तू काय ठरवलं आहेस? ईश्वरी म्हणते, मी जे ठरवलं होतं ते तू करू दिलंच नाहीस. पायल आश्चर्याने तिच्याकडे पाहते आणि म्हणते, ईश्वरी, प्राण देणं ही काही शहाणपणाची गोष्ट नाही. तू गर्भपातही करू शकतेस. तिचा हात धरत, ईश्वरी, असं करता येईल आणि तसंही तुझं पूर्ण आयुष्य अजून पुढे आहे, त्याबद्दल विचार कर. ईश्वरी जोरात ओरडत, बस पायल, माझ्याशी गर्भपाताबद्दल अजिबात बोलू नकोस. मला आधीच माहीत होतं तू हेच सांगशील, म्हणूनच मी इथून खूप दूर जायचं ठरवलं होतं. पायल, ईश्वरी, मला चुकीचं समजू नकोस, पण मी कधीच तुझं वाईट इच्छिणार नाही. हे बाळ तुला पुढे जाऊ देणार नाही. ईश्वरी आपल्या पोटावर हात ठेवत, पायल, या बाळाची काय चूक आहे? मी याला कसं मारू? मी असं करू शकत नाही पायल. पायल काही बोलणार इतक्यात ईश्वरी पुन्हा म्हणते, प्लीज पायल, मला या बाळाला मारायला सांगू नकोस. मी याला मारू शकले नाही, म्हणूनच मी स्वतः मरायचं ठरवलं होतं. पायलकडे आता काहीच बोलायला उरलेलं नव्हतं. ईश्वरीच्या बोलण्याने ती पूर्णपणे निशब्द झाली होती. पायल ईश्वरीच्या हाताला ड्रीप लावते आणि तिला विश्रांती घ्यायला सांगते. ईश्वरी तिच्याकडे पाहत असते. तेव्हा पायल म्हणते, काळजी करू नकोस ईश्वरी. काल जसं मी प्रत्येक निर्णयात तुझ्यासोबत होते तसंच आजही आहे आणि कायम राहीन. असं म्हणून पायल तिच्या रूममधून बाहेर पडते आणि आपल्या केबिनमध्ये येते. तिथे कोणीतरी त्यांच्या दोघींचं संभाषण ऐकलं होतं आणि तो दुसरा कोणी नसून रोहन होता. रुद्राय पायलच्या केबिनमध्ये बसून तिची वाट पाहत होता. पायल केबिनमध्ये येते आणि आपल्या खुर्चीवर बसते. पायल काही वेळ शांत बसलेली असते. तिला असं पाहून रुद्राय विचारतो, इतकी का चिंतेत आहेस? पायल म्हणते, भाऊ, ती गर्भपात करायला तयार नाही. पायल बराच वेळ तिथेच बसून राहते. मग काही वेळाने ती रुद्रायला बाय म्हणते आणि घरी निघून जाते. तिकडे रुद्राय रोहनजवळ येतो आणि त्याला काहीतरी सांगतो. रोहन म्हणतो, एकदा पुन्हा विचार कर रुद्र, तू जे बोलतो आहेस आणि करायचं ठरवतो आहेस त्याचा काय परिणाम होईल? रुद्राय म्हणतो, मी सगळा विचार केला आहे. रोहन, पण इतक्या लवकर हे सगळं कसं होणार? रुद्राय म्हणतो, ते सगळं माझ्यावर सोड. फक्त उद्या तुला एक काम करायचं आहे. जरी रुद्राय बाहेरून शांत दिसत होता तरी आतून तो थोडा अस्वस्थ होता, पण तो कुणालाही ते जाणवू देत नव्हता. तेवढ्यात रोहन त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, रुद्र, तुझा मार्ग कदाचित चुकीचा असेल, पण तुझा हेतू चुकीचा नाही. सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. असं म्हणून रोहन त्याला मिठी मारतो आणि आपल्या केबिनमध्ये जातो. रुद्राय आपल्या फोनवरून कोणाला तरी कॉल करतो आणि लगेच यायला सांगतो. काही वेळाने रुद्राय हॉस्पिटलच्या मागच्या गेट्सवर बसून कुणाची तरी वाट पाहत होता. तेवढ्यात त्याला एक स्पोर्ट्स बाईक येताना दिसते. काही क्षणातच ती बाईक येऊन त्याच्या समोर थांबते. त्या बाईकवरून एक मुलगा उतरतो जो रुद्रायच्या वयाचा दिसत होता.
तो मुलगा रुद्रायचे पाय स्पर्श करायला जातो, पण रुद्राय त्याला थांबवतो आणि त्याला मिठी मारतो. तो मुलगा म्हणतो, काय बॉस, तुम्ही कधीच तुमचे पाय स्पर्श करू देत नाहीत का? रुद्राय त्याचा कान पिळत, किती वेळा सांगितलंय, बाईक हळू चालव, कळत नाही का तुला? तो मुलगा, आ बॉस दुखतंय, प्लीज सोडा. रुद्राय त्याचा कान सोडतो. तेव्हा तो मुलगा म्हणतो, बॉस तुम्ही माझ्याशी बरं वागत नाही, मी विचारलं तरी काही सांगत नाही. रुद्राय त्याच्या पाठीवर थोपटत, तू मला आपलं प्रेरणास्थान मानतोस ते ठीक आहे, पण तू माझ्या लहान भावासारखा आहेस, म्हणून तुला माझे पाय स्पर्श करण्याची गरज नाही. तो मुलगा, ओके बॉस, समजलो. तसं बॉस तुम्ही इतक्या घाईत बोलावलं, सगळं ठीक आहे ना? रुद्राय म्हणतो, सगळं ठीक आहे नील, खरं तर मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे. नील म्हणतो, हो बॉस, तुम्ही फक्त आदेश द्या, काय करायचं? रुद्राय, नील एकदा पुन्हा विचार कर, इतकी घाई चांगली नसते. नील म्हणतो, बॉस तुम्ही सांगा, नील ठाकूर आपल्या शब्दाचा पक्का आहे. रुद्राय त्यावर हलकसा हसतो. मग तो नीलसोबत काही बोलतो आणि परत हॉस्पिटलमध्ये येतो. तो रूममध्ये येऊन शांत बसतो. ईश्वरी रूममध्ये नसते, कदाचित ती वॉशरूममध्ये गेली असावी. काही वेळातच ईश्वरी परत येते. रुद्राय एक नजर तिच्याकडे टाकतो. पायाच्या जखमेच्या वेदनेमुळे तिला चालायला त्रास होत होता, तरी ती हळूहळू येऊन बेडवर बसते. रुद्राय अजूनही तिच्याकडेच पाहत असतो. तो उठून ईश्वरीजवळ ठेवलेल्या स्टूलवर बसतो. ईश्वरी काही समजण्याआधीच रुद्राय तिचा पाय उचलून आपल्या मांडीवर ठेवतो. ईश्वरी पाय सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणते, काय करत आहात, माझा पाय सोडा. रुद्राय तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाजूला ठेवलेल्या टेबलवर काहीतरी शोधू लागतो. ईश्वरी, तुम्हाला एकदाचं सांगितलेलं कळत नाही का? रुद्राय, तू थोडा वेळ शांत बसू शकत नाहीस का? काही वेळ गप्प बस. रुद्राय तिच्या पायाला बांधलेली पट्टी पाहतो. त्यावर रक्त लागलेलं असतं. तो पट्टी काढायला लागतो. ईश्वरीच्या पायाला खोल जखम झालेली असते आणि चालल्यामुळे त्यातून रक्त वाहत असतं. पट्टी काढल्यानंतर रुद्राय कापूस डेटॉलमध्ये भिजवतो. जखमेवर तो कापूस लावताच ईश्वरीच्या तोंडून एक किंकाळी निघते आणि तिचे हात आपोआप रुद्रायच्या खांद्यावर येतात. रुद्राय एक नजर ईश्वरीकडे टाकतो. ती वेदनेमुळे डोळे मिटून बसलेली असते. रुद्राय हलक्या हाताने फुंकर मारत जखम स्वच्छ करतो. रक्त पुसल्यानंतर तो तिच्या पायावर औषध लावतो आणि पुन्हा पट्टी बांधतो. तेवढ्यात ईश्वरीचा एक हात अजूनही रुद्रायच्या खांद्यावरच असतो. पट्टी बांधून झाल्यावर रुद्राय तिच्या पायावर हात ठेवतो. तेव्हा ईश्वरीला त्याचा स्पर्श जाणवतो आणि ती डोळे उघडते. तिची नजर त्याच्या हाताकडे जाते. वेदनेमुळे तिचं लक्षच नव्हतं की तिने रुद्रायचा हात पकडलेला आहे. ती लगेच आपला हात मागे येते. रुद्राही तिच्या पायावरून आपला हात काढतो. ईश्वरी सावकाश आपला पाय बेडवर ठेवून आडवी होते. तिकडे रुद्राही जाऊन काउचवर बसतो. दोघेही आपापल्या जागी होते आणि दोघांच्या मध्ये एक विचित्र शांतता पसरलेली होती. दोघांकडे बोलण्यासारखं खूप काही होतं, विचारण्यासारखंही होतं, पण सुरुवात मात्र कुणीच केली नाही. दोघेही आपल्या आपल्या जागी शांत बसले होते. काही वेळात ईश्वरी झोपून जाते, पण रुद्रायच्या डोळ्यांना झोप येत नव्हती. काहीतरी विचार करून तो रोहनजवळ जातो. रुद्राय, रोहन, मी थोडा वेळ बाहेर जातोय, तू? रोहन त्याच्या मनातलं ओळखतं आणि म्हणतो, काळजी करू नकोस रुद्र, मी आहे इथे. पण तू कुठे जात आहेस? रुद्राय म्हणतो, काही समजत नाहीये, म्हणून थोडं मन शांत करायला जातोय. रोहन काहीच बोलत नाही. रुद्राय हॉस्पिटलमधून बाहेर येतो आणि आपल्या कारने निघून जातो. थोड्या वेळाने तो आपल्या घराजवळच्या शिव मंदिरात पोहोचतो. मंदिरात जाऊन तो शिवलिंगासमोर बसतो. रुद्राय म्हणतो, भोलेनाथा, कृपया सगळं सांभाळा. त्याचा गळा दाटून येतो आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रुद्राय म्हणतो, भोलेनाथा, मला काहीच समजत नाही. मी जे करायला जातोय ते बरोबर आहे की चूक? आधी जे केलं तेही कळत नाही, बरोबर होतं की चूक? भोलेनाथा, मला एखादा मार्ग दाखवा आणि उद्या मी जो निर्णय घेणार आहे त्यात माझी साथ द्या. रुद्राय बराच वेळ तिथेच बसून राहतो. तो का बसला होता? आपल्या चुकांसाठी माफी मागण्यासाठी की आपल्या महादेवांकडून साथ मागण्यासाठी, हे त्यालाच कळत नव्हतं. तो तिथेच टेकून बसलेला असतो आणि नकळत त्याला झोप लागते. काही वेळातच त्याला आपल्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवलेला जाणवतो. रुद्रायची झोप उघडते. तो पाहतो तर समोर मंदिराचे पुजारी उभे असतात. ते त्याला चांगले ओळखत असल्यामुळे त्याच्या शेजारी बसतात. रुद्राय म्हणतो, काका तुम्ही इथे? पुजारी म्हणतात, हो, मी थोड्या कामासाठी सिहोरला गेलो होतो. परत येताना बस खराब झाली, त्यामुळे उशीर झाला. पण रुद्र, तू यावेळी इथे? सगळं ठीक आहे ना? रुद्राय म्हणतो,
हो काका, असं चालू होतो. पुजारी: रुद्र मंदिरात भोलेनाथांसमोर खोटं बोलतोय? रुद्राय म्हणतो: काका, काहीच समजत नाही. मी चूक केली होती की आता करतो आहे, की आधी चूक करून पुन्हा एकदा चूक करायला चाललो आहे? पुजारी म्हणतात: असं काय झालं रुद्र, की तुला तुझ्या केलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतोय? रुद्राय म्हणतो: काका, काही दिवसांपूर्वी माझ्यामुळे कुणाचं आयुष्य बदललं. आनंद येणार होता, पण आता फक्त दुःख उरलं आहे आणि उद्याचा निर्णय काय परिणाम करेल तेही कळत नाही. पुजारी म्हणतात: कदाचित ज्याला तू आनंद समजवतोयस तेच खरं दुःख असू शकतं, आणि जो काही निर्णय असेल, भोलेनाथांना सगळं आधीपासून माहीत असतं. आपण तर फक्त पात्र आहोत. लेखकाने काय लिहिलंय ते कोणाला ठाऊक? रुद्राय म्हणतो: काका, मी कोणाला बंधनात बांधायला किंवा स्वतः बंधनात बांधून घ्यायला चाललो आहे, तेही परवानगीशिवाय. पुजारी हसत: हे तर चांगली गोष्ट आहे रुद्र. तू चांगला आहेस. मला खात्री आहे तू बांधणार नाहीस तर स्वतः बांधला जाशील. कदाचित भोलेनाथांनी तुझ्यासाठी हेच ठरवलं असेल. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. असं म्हणून पुजारी तिथून निघून जातात. थोड्या वेळाने रुद्राही हॉस्पिटलकडे परत निघतो. हॉस्पिटलमध्ये आल्यावर तो पाहतो की ईश्वरी झोपलेली आहे. तो तिथेच काउचवर बसतो. सकाळचे 6 वाजले होते. ईश्वरी जागी होते. थोड्या वेळाने रोहन तिला तपासायला येतो. तपासून झाल्यावर तो म्हणतो: आता तू आधीपेक्षा बरी आहेस. ईश्वरी रुद्राईकडे पाहत: पण अजून अशक्तपणा आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घे, ठीक आहे? मी निघतो. असं म्हणून रोहन तिथून जातो. रुद्राही थोडा वेळ बाहेर जातो. मग तो परत ईश्वरीच्या रूममध्ये येतो. तो तिच्यासाठी चहा घेऊन आलेला असतो. रुद्राई चहाचा कप देत: चहा पिऊन घे, थोड्या वेळात पायल येईल, मग पुढचं तिच्याशी बोलू. हे ऐकून ईश्वरी काहीच बोलत नाही. चहा पिल्यानंतर दोघे पुन्हा आपापल्या जागी बसतात. रुद्राईने पूर्ण रात्र झोप घेतलेली नसते, त्यामुळे त्याला आता झोप येत असते. तो उठून फ्रेश व्हायला जातो. तो परत आल्यावर ईश्वरीही फ्रेश व्हायला जाते. असंच काही वेळ जातो. सुमारे 11 वाजता पायल ईश्वरीच्या रूममध्ये येते. ती आधीच आली होती, पण आधी पेशंट चेक करायला गेली होती. रुद्राय तिथेच बसलेला असतो. त्याच्या डोळ्यात झोप स्पष्ट दिसत होती. पायल येऊन दोघांशी थोडं बोलते, मग ती ईश्वरीचे डिस्चार्ज पेपर तयार करायला जाते. सुमारे अर्ध्या तासाने पायल परत येते आणि सगळ्यांना निघायला सांगते. रोहनची शिफ्टही संपलेली असते, त्यामुळे तोही त्यांच्यासोबत यायला तयार होतो. ईश्वरीची तब्येत पूर्णपणे ठीक नसल्यामुळे पायलनेही आज सुट्टी घेतलेली असते. रुद्राय, पायल आणि ईश्वरी रुद्रायच्या कारमध्ये असतात, तर रोहन आपल्या बाईकवर असतो. तेवढ्यात रुद्राय कार दुसऱ्या रस्त्याने वळवतो. पायल म्हणते: भाऊ, आपण कुठेतरी दुसरीकडे जात आहोत का? रुद्राय म्हणतो: हो. रुद्रायचं उत्तर ऐकून पायल त्याला काही विचारणार होती, पण काहीतरी विचार करून शांत राहते. थोड्याच वेळात ते सगळे मंदिरासमोर उभे असतात. हे तेच मंदिर होतं जिथं ईश्वरी आणि रुद्राई आधी एकदा आले होते. सगळे मंदिराकडे चालू लागतात. मंदिरात पोहोचल्यावर पायल, रोहन आणि रुद्राई आधी देवाच्या चरणांना स्पर्श करतात. तेव्हा रुद्राई ईश्वरीलाही बोलवायला सांगतो. पायल तिच्याकडे जाणार इतक्यात पुजारी येतात आणि काही तयारी करू लागतात. तिकडे पायल खूप समजावून सांगते, तरी ईश्वरी मंदिरात येत नाही. पायल परत येऊन रुद्राईला म्हणते: भाऊ, ती आली नाही. थोडं थांबून: भाऊ, इथे कोणाचं लग्न आहे का? रुद्राय म्हणतो: तसंच समज. असं म्हणत रुद्राय ईश्वरीकडे जातो. आजही ईश्वरी त्या झाडाखाली बसलेली असते. रुद्राय जाऊन तिचा हात पकडतो आणि तिला मंदिरात घेऊन जायला लागतो. अचानक हात पकडल्यामुळे ईश्वरीला काहीच समजत नाही. ईश्वरी म्हणते: माझा हात सोडा. रुद्राय काहीच उत्तर देत नाही. ईश्वरी पुन्हा म्हणते: मी सांगितलं ना, माझा हात सोडा. रुद्राय तिचं काही ऐकत नाही आणि तिला मंदिरात घेऊन येतो. मग तिचा हात सोडतो. पायल म्हणते: भाऊ, हे सगळं काय आहे? तू ईश्वरीला असं का आणलं? रुद्राय पुन्हा तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या शेजारी बसवतो. मग पुजाऱ्यांना म्हणतो: मंत्र सुरू करा पंडितजी. रुद्रायचं बोलणं ऐकून पायल आणि ईश्वरी दोघींनाही धक्का बसतो. ईश्वरी सतत त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते. पायल आश्चर्याने रुद्रायकडे पाहत असते. पुजारी मंत्र सुरू करणार इतक्यात पायल म्हणते: थांबा, मंत्र थांबवा. रुद्रायकडे पाहत: हे काय चाललंय भाऊ? रुद्राय म्हणतो: मी ईश्वरीशी लग्न करणार आहे. तो पुढे काही बोलण्याआधीच ईश्वरी कसाबसा त्याचा हात सोडून दूर जाऊन उभी राहते. पायलच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते: लग्न करणार आणि तेही असं? भाऊ, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. रुद्राय म्हणतो: यात माझी काही चूक नाही. पायल, मी तुला काही सांगितलं नव्हतं. पायल त्याचा हात पकडत: ती काय इच्छिते हे न विचारता तुम्ही तिच्याशी लग्न कसं करू शकता? रुद्राय
पायल, मला या सगळ्याचं काहीच फरक पडत नाही. पायल रागाने, तू ईश्वरीशी जबरदस्तीने लग्न कसं करू शकतो? हे चुकीचं आहे भाऊ. रुद्राय म्हणतो, पायल, मी निर्णय घेतलाय आणि तुला चांगलंच माहीत आहे की मला बरोबर चुकीचं फारसा फरक पडत नाही. असं म्हणून रुद्राय ईश्वरीकडे जातो. ईश्वरी पळण्याचा प्रयत्न करते पण तो तिला पकडतो. ईश्वरी म्हणते, प्लीज मला जाऊ द्या, मी तुमचं काय बिघडलंय? रुद्राय, काही नाही, पण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ईश्वरी सुटण्याचा प्रयत्न करत राहते. तेव्हा रुद्राय म्हणतो, तुझं तुझ्या भाऊ कबीरवर अजिबात प्रेम नाही का? कबीरचं नाव ऐकून ईश्वरीचा प्रतिकार थांबतो. ईश्वरी रागाने, माझ्या भावाचं काय केलंस तू? रुद्राय, काही केलं नाही, पण करू शकतो. ईश्वरी म्हणते, तू खोटं बोलतोयस. रुद्राय, मी खोटं बोलत नाही, हे बघ. रुद्राय तिला मोबाईल दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये कबीर एका मुलासोबत बसलेला असतो. ईश्वरीला कबीरचा चेहरा स्पष्ट दिसतो पण त्या दुसऱ्या मुलाचा चेहरा दिसत नाही. रुद्राय म्हणतो, शांतपणे लग्न कर, नाहीतर कुणालाच कळणार नाही की तुझ्या भावाला कोणी मारलं. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तिकडे रुद्राय आपला फोन खिशात ठेवतो आणि ईश्वरीला म्हणतो, लग्न करून आपल्या भावाचा जीव वाचवणार आहेस की इथून निघून जाणार आहेस? आणि मग रुद्राय काहीतरी विचार करू लागतो. फ्लॅशबॅक. एक रात्र आधी रुद्राय नीलसोबत बसलेला असतो. नील विचारतो, सांगा बॉस, काय करायचं आहे? रुद्राय म्हणतो, नील, मी तुला एक फोटो दाखवतो. असं म्हणून तो त्याला कबीरचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, हा कबीर आहे. तुला याला फोन करायचा आहे आणि सांगायचं आहे की मला तुमच्याशी ईश्वरीबद्दल काही बोलायचं आहे. नील म्हणतो, ही ईश्वरी कोण आहे बॉस? रुद्राय म्हणतो, लवकरच तुला कळेल. पुढे एक. त्यानंतर तुला त्याला एका कॅफेमध्ये बोलवायचं आहे आणि कॅफेमध्ये साधारण अर्धा तास त्याच्याशी बोलत बसायचं आहे. ईश्वरी कबीरची बहीण आहे आणि सध्या ती तिची मैत्रीण पायल हिच्या घरी राहत आहे. नील म्हणतो, पण बॉस, मी अर्धा तास काय बोलणार त्याच्याशी? रुद्राय म्हणतो, तू असं सांग की तुला तिच्याशी मैत्री करायची आहे आणि पुढचं काय बोलायचं ते तू पाहून घे. नील म्हणतो, ओके बॉस, काम होईल. रुद्राय म्हणतो, खात्री आहे ना नील? नील म्हणतो, हो बॉस, मला पूर्ण खात्री आहे. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणालाही कळायला नको की मी तुला पाठवलं आहे आणि कबीरला 12 वाजता बोलवायचं आहे. पुढचं मी तुला मेसेज करीन. नील म्हणतो, ठीक आहे बॉस. असं म्हणून नील तिथून निघून जातो. फ्लॅशबॅक संपतो. वर्तमान काळ. रुद्राय आपल्या विचारातून बाहेर येतो आणि म्हणतो, सांग, काय ठरवलंस? ईश्वरी म्हणते, मी लग्नासाठी तयार आहे. पायल म्हणते, नाही ईश्वरी, जर तुला लग्न करायचं नसेल तर तू करू नकोस. कबीरला काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. ईश्वरी म्हणते, मला तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास आहे पायल, पण तुझ्या भावाबद्दल मला अजिबात विश्वास नाही. मी माझ्या भावाला काही होऊ देणार नाही. जर तुझ्या भावाशी लग्न केल्याने माझ्या भावाचा जीव वाचणार असेल तर मी तयार आहे. पायल म्हणते, भाऊ, तू हे बरोबर करत नाही आहेस, असं करू नकोस. ईश्वरी तिथेच बसते आणि तिच्यासोबत रुद्राही बसतो. पायल ईश्वरीकडे जाणार इतक्यात रुद्राय म्हणतो, रोहन, पायलला सांभाळ. मग पुजाऱ्यांना तुम्ही लवकर मंत्र म्हणायला सुरुवात करा. बाकी सगळे विधी नंतर पूर्ण करू. पुजारी मंत्र म्हणायला सुरुवात करतात. पायल असहाय्यपणे तिथेच उभी राहते. आधी ईश्वरी आणि रुद्रायचं गठबंधन केलं जातं. मग दोघे फेरे घेतात. रुद्राय ईश्वरीच्या भांगेत कुंकू भरतो आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. पुजारी म्हणतो, आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात. आता देवाचे आशीर्वाद घ्या. देवाचे आशीर्वाद घेतल्यानंतर रुद्राय रोहनला पुजाऱ्यांना दक्षिणा द्यायला सांगतो. रोहन दक्षिणा देतो आणि रुद्राय ईश्वरीला घेऊन कारकडे जातो. ईश्वरी जणू काही भान हरपल्यासारखी होती. ती एखाद्या बाहुलीसारखी रुद्रायसोबत चालत होती. रोहन पायलला निघायला सांगतो. पायल त्याच्यासोबत खाली येते. रुद्राय ईश्वरीला कारमध्ये बसायला सांगतो आणि स्वतः पायलकडे येतो. तो तिचा हात पकडून तिला सोबत येण्यास सांगतो, पण पायल त्याचा हात झटकून टाकते. पायल म्हणते, मी तुमच्यासोबत कुठे येणार नाही. रुद्राय, पायल, माझं ऐकून तर घे. पायल म्हणते, मला काहीच ऐकायचं नाही. रुद्राय म्हणतो, एकदा मला बोलण्याची संधी तरी दे. पायल म्हणते, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि काही ऐकायचंही नाही, जा इथून. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, जातो, पण तू माझं ऐकत नाही आहेस म्हणून नाही, तर तू सध्या रागात आहेस म्हणून. जेव्हा तुझा राग शांत होईल तेव्हा मी भेटायला येईल. रुद्राय रोहनला पायलला घेऊन जाण्यास सांगतो आणि स्वतः कारमध्ये बसतो. पायल रोहनसोबत त्याच्या बाईकवर निघून जाते. रुद्राय ईश्वरीसोबत तिथून निघतो आणि थोड्याच अंतरावर असलेल्या एका ढाब्याजवळ कार थांबवतो. तो कारमधून उतरून काही खायला आणतो. रुद्राय,
हे घे, काहीतरी खाऊन घे. ईश्वरी त्याच्याकडे रागाने पाहते आणि नजर वळवते. रुद्राई पुन्हा म्हणतो, सकाळपासून तर काहीच खाल्लं नाहीस म्हणून सांगतोय. ईश्वरी म्हणते, मला काहीच खायचं नाही. रुद्राई म्हणतो, बघ तुझ्या भल्यासाठी सांगतोय आणि तुझ्यासाठी उपाशी राहणं योग्य नाही. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.